नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. सैनिक स्कूल सातारा यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात या जाहिरातीसंदर्भात. तर इथे पाहू शकता सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत वॅकेन्सी जी आहे ॲप्लिकेशन्स आहेत विविध पदांसाठी जी भरती केली जाणार आहे. त्यानुसार पाहू शकता पहिलं जे पद आहे TGT मॅथमॅटिक्स कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजे कंत्राटी पद्धतीने 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही पोस्ट भरली जाणार आहे. यासाठी एकूण एक जागा आहे ओपनसाठी. शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री विथ एन ॲटलिस्ट 50% मार्क्स इन द मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट इन ॲग्रिगेट. त्याच्यानंतर किंवा 4 इयर्स इंटग्रेटेड कोर्स BSc BEd PCM ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन NCERT विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन ॲग्रिगेट. किंवा त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे BEd और इक्विलेंट डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी NCTA रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट with 50% मार्क्स ॲग्रिगेट आणि पास इन CTET STAT पेपर 2. डिझायरेबल पाहू शकता हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट, एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, त्याच्यानंतर प्रोफिशियन्सी इन इंग्लिश आणि प्रोफिशियन्सी इन गेम्स ॲज वेल ॲज को सर्क्युलर ॲक्टिव्हिटीज आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता कॉन्सल्टेड पे आहे 38,000 पर मंथ आणि वयाची पात्रता 21 ते 35 वर्षादरम्यान आहे 1 मे 2024 रोजीची. दुसरं पद आहे TGT सोशल सायन्ससाठीचं कंत्राटी पद्धतीने एक पद आहे. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ 2 सब्जेक्ट्स आउट ऑफ हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक सोशलॉजी अँड जिओग्राफी. याच्यामध्ये सुद्धा वयाची पात्रता 21 ते 35 वर्ष दरम्यान आहे. त्याचबरोबर जी शैक्षणिक पात्रता आहे आणि डिझायरेबल पात्रता जी आहे ती चेक केली जाऊ शकते. पुढचं पदसुद्धा आहे TGT जनरल सायन्स सेम पद्धतीने शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता आहे. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशनसुद्धा त्याच पद्धतीचं आहे सगळ्या पदांसाठी. पुढचं पद आहे वॉर्ड बॉय मॅट्रोनसाठी हॉस्टेल्ससाठी कंत्राटी पद्धतीने 1 वर्षासाठी. याच्यामध्ये 2 पदे आहेत. क्वालिफिकेशन आहे मेट्रिक्युलियन 10वी पास असणे आवश्यक आहे. एक डिझायरेबल आहे BA BSc BCom डिग्री अटेनमेंट्स इन स्पोर्ट्स आर्ट्स म्युझिक एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन रेसिडेन्शियल स्कूल post of matron in junior holding houses mature ladies without processes can be experience of handling children affection will be preferred म्हणजे प्राधान्य दिले जाईल. त्याच्याबरोबर पे स्केल आहे 25,000 पर मंथ. वयाची पात्रता 18 ते 50 वर्ष दरम्यान आहे 1 मे 2024 रोजीची. अप्लाय करण्यासाठी जी कॅन्डिडेट्स आहेत तर प्रिन्सिपल स्कूल सातारा याची अधिकृत जी ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्याची वेबसाईट देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय कसं करायचं पाहू शकता. डॉक्युमेंट्सबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ईमेलद्वारे ॲक्सेप्टेड केले जाणार नाही आहे. तर तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे. 25 एप्रिल 2024पर्यंत लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची. त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये एक्झामिनेशन घेऊन जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस ती पूर्ण केली जाईल. याच्यासाठीचा अर्ज देण्यात आलेला आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे. डिटेलमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने हा ॲड्रेसची प्रिंट आऊट घेऊन तो फिल आउट करून डिटेलमध्ये तुम्हाला तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने सैनिक स्कूल सातारा या भरतीसाठीच्या विविध पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.